नवी मुंबईतल्या मूळ गावठाण आणि वाडीव गावठाणातल्या घरांचा आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्थानिकांनी मंगळवारी मोर्चा काढला। मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत उपोषण आणि धरणं आंदोलन छेडण्यात आलंय। 1970 मध्ये सिडको एमआयडीसीने 29 गावातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या। 45 वर्षांनंतरही प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळालेला नाही। नवी मुंबईमधील दिघा अनधिकृत इमारत कारवाई रोखण्यासाठी स्थानिकांनी केलेला रेल रोको राष्ट्रवादी काँग्रेसनं फूस लावल्यामुळे झाला होता, असा अहवाल पोलिसांनी उच्च न्यायालयात दिलाय। मात्र यामागे राष्ट्रवादीचा कोणताही हात नसून स्थानिक नगरसेवकांना त्रास देण्यासाठी राजकीय दबावानंच हा रिपोर्ट पाठवल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी केलाय। सायन धारावी इथं काल झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटली आहे। झियाउद्दीन हुसेन शेख हा धारावी येथील राजीव गांधी नगर इथं राहत होता। काल दुपारी झियाउद्दीनला गोळी झाडून ठार मारण्यात आलं होतं। खून का झाला याचा शोध पोलीस घेत आहेत। मुलुंडच्या विहार लेक परिसरात सद्दाम हुसेन शेख या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। विक्रोळी पार्क साईड परिसरात राहणारा सद्दाम हा त्याच्या मित्रासह विहार तलावात काल दुपारी 3च्या दरम्यान पोहण्यासाठी उतरला। मात्र काही वेळातच तो बुडू लागला। तब्बल 21 तासानंतर त्याचा मृतदेह मिळाला। पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकडीपाडा येथील आदिवासी पाड्यात आपापसात मारामारी झाली। त्यात 20 वर्षीय सचिन हेमाडीचा मृत्यू झाला। आपल्या नातेवाईक मुलीचा नंबर सचिनच्या मित्रानं मागितल्याचा राग मनात धरून सचिन आणि त्याच्या मित्रास बोलावून काठी आणि बियरच्या बाटलीनं जबर मारहाण करण्यात आली। यात सचिनचा मृत्यू तर त्याचा मित्र जखमी झाला। या प्रकरणात एका महिलेसह एकूण 4 जणांना पवई पोलिसांनी अटक केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने एका गुन्ह्यात अटक केलेल्या 2 चोरट्यांकडून इतर 14 गुन्ह्यांची उकल केली असून या आरोपींकडून पोलिसांनी 12 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। नोटाबंदीच्या निर्णयाला 2 महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी जुन्या नोटा आणि नवीन नोटांचा खेळ काही संपत नसून कल्याणमध्ये 500,000 रुपयांच्या तब्बल 20 लाख रुपये किमतीच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या। या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या 4 जणांना ताब्यात घेत अधिक चौकशीसाठी आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय। अखेर महापालिका निवडणुकीनंतर मुंबईकरांना पेंग्विन्सचं दर्शन घेता येणार आहे। त्यासाठी मुहूर्त ठरलाय 17 मार्चचा। या दिवशी संध्याकाळी राणीच्या बागेत लोकार्पण सोहळा रंगणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। मुखात हरिनामाचा जप आणि अंतःकरणात भगवंताला भेटण्याची ओढ असणाऱ्या लेह वैकुंठाला जाण्याचा हा दिवस म्हणजे बीज सोहळा। या सोहळ्यासाठी गेल्या आठवड्यापासून भाविक देहूत दाखल झाले होते। वीणा, टाळ, मृदुंग यांच्या साथीत भजन कीर्तन आणि हरिनामाच्या जयघोषात देहूनगरीचा सारा आसमंत आज दुमदुमून निघाला। गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी चांगला पाऊस पडू दे असं साकडं भाविकांनी घातलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।